आणि म्हणून या कला केंद्रांवर देखील आपण या विधेयकामध्ये काही निर्बंध आणणार आहात का, हा माझा प्रश्न मंत्री महोदयांना आहे. चला शेवटचं राजू तोडसा थोडक्यात सूचना म्हणा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम 53 विधेयकाला मी समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाने अतिशय चांगलं असं विधेयक ह्या ठिकाणी आणलं. या विधेयकासोबत माझी एक छोटीशी एक सूचना आहे की सन्मान्य सर्व सदस्यांनी आपापल्या सूचना दिल्या. अध्यक्ष महोदय, या डान्स बार आणि अश्लील नृत्य करण्यामध्ये अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. खास करून मुंबईमध्येच या गोष्टी घडतात. ग्रामीण भागातून आणि इतर भागातून आलेला या ठिकाणी आलेला हर व्यक्ती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या देशामध्ये. माझी सूचना आहे अध्यक्ष या माध्यमातून की अश्लील नृत्य करणारे जे काही नृत्यांगना असतील, डान्स करणारे व्यक्ती असतील, त्याची आयडेंटिटी असणं फार गरजेचं आहे. आणि ती आयडेंटिटी करून ज्यांना नृत्य करायचं आहे त्यांची नोंद ही पोलीस विभागात असली पाहिजे. जेवढे लोक त्या ठिकाणी नृत्य करतील, डान्स करतील किंवा गायन करतील, जे करतील ते त्यांची तपासणी ही प्रत्येक महिन्याला होणं हे गरजेचं आहे. त्या ठिकाणी जाताना एंट्री आणि येताना एंट्री याची सुद्धा नोंद होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आणि जेणेकरून अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी बंधन जर राहिलं तर जाणारी व्यक्ती, येणारी व्यक्ती त्यालाही असं वाटतं की आपण त्या ठिकाणी जाणारी व्यक्ती ही कशा उद्देशाने जातो आणि ज्या ठिकाणी नृत्य करणारी जी व्यक्ती आहे त्यालाही त्याचं काहीतरी गांभीर्य राहते. आणि म्हणून अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदय.